तर मी ना आता बनवते पालकची भजी. तर पालकची भजी बनवण्यासाठी तर पालक आहे बारीक असा कट करून घेतलाय. जेवढा छान पालक असा कट करेल ना तेवढे भजी छान होतात. नंतर उभा बारीक असा कट केलेला कांदा. तर कांदा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मी काय केलं होतं थोडंसं अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट केली. तर ती पेस्ट पण घातली. तुम्हाला नाही घालायची तर तुम्ही फक्त मिरची घालू शकता. पण मी म्हटलं चला घालून बघावे कसं लागते. नंतर मीठ घालायचं. मीठ घालून झाले की बेसन एक 4-5 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कसं भजी छान असे कुरकुरीत होतात. नंतर ओवा आणि हे ना ओवा वगैरे घातलं की थोडंसं जिरे घालायचं आणि ह्याला कसलंच पाणी म्हणजे कसलंच पाणी घालायचं नाही. बिना पाण्याचं सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. थोडंसं मी म्हणजे गरम मसाले पण घातले होते आणि थोडीशी हळद पण घातली होती. आणि पालकमध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी कसल्याच पाण्याचा वापर करायचा नाही. हळू 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 असं हे करत गेलं ना मग पालकला पाणी सुटते आणि छान असं हे बघा बघू शकता मी असं दाबून दाबून सगळं पीठ मळून घेतलं. आणि पाणी कसलंच घालायचं नाही. पाणी कसलंच नाही घातलं ना मग भजी छान कुरुम कुरुम असं होतात. तिथं बघू शकता छान असं आपलं पीठ तयार झाले. नंतर आता मी लोखंडाच्या कढईमध्ये तळून घेत असते. तर आता लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घेते. आणि जे आता आपण पीठ मळून घेतलं होतं भज्यासाठी तर ते छान असं एक 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 भजी ठेवायचं टाकायचे म्हणजे तेलामध्ये. तर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना शिजवून असा बटाटा पण घालू शकता. भजी अजून छान लागतात. पण मी आपलं सिंपल अशी भजी केली होती. तर ते बघू शकता आपले छान असे पालकचे भजी तयार झालेत. आणि नंतर आता हे भजी ना थंड अशी थोडीशी करायचे. जास्त गरम गरम पण काय होते गरम गरम कसं कडक कडक असे लागत नाही. त्यामुळे थोडंसं असं थोडं हलकं थंड झालं ना तर त्यांना कडकपणा छान येतो. तर इथं बघू शकता आपले पालकचे छान अशी भजी तयार झालेत. भजी ना कसे झालेत ते नक्की सांगा आणि भजी आवडली असतील तर खायला या. चला जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग बाय.